चला भाई, बॅग भरली, मूड सेट केला, आता सरळ माहेरी. हो, मी माहेरी चालली आहे. सांगते चला कशासाठी. हॅलो, मी तृप्ती. माझी ताई आणि मी आईकडे आलो आहे, कारण आमच्या गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह बसतो आणि काळभैरवनाथ जन्माष्टमीला शेवटचा दिवस असतो. तर आम्ही दरवर्षी येतो आणि याही वर्षी आम्ही आलो आहे. तर या दिवशी पालखी निघते आणि त्यासाठीच मी रांगोळी काढत होते. उशीर झालेला म्हणून थोडी घाईतच काढली. गावातले सगळे पुरुष, स्त्रिया, लहान मुलं मुली या पालखीबरोबर असतात, त्यामुळे वातावरण खूप छान असतं. आळंदीचे महाराज लोक पण इथं 7 दिवस असतात, तर तेच भजन वगैरे म्हणत होते. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे. तर ही पालखी सगळ्यांच्या दारामधून जाते, त्यामुळे सगळे स्वच्छता वगैरे करतात आणि रांगोळी वगैरे काढतात. तर आईने जी ही साडी घातली आहे ना, तर भरपूर बायकांनी गावामध्ये ही साडी घेतली आहे. तर ताईनी आणि आईनी घेतलेली, बट मी ताईची साडी घातली होती आणि फोटोज वगैरे काढले. मग ते झाल्यानंतर आम्ही कीर्तनासाठी गेलो गावामध्ये. त्यानंतर माझ्या आईचा सत्कार करण्यासाठी बोलवलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या आईचा सत्कार झाला. माझी आई प्रत्येक कार्यक्रमाला देवळामध्ये रांगोळी काढते आणि खूप छान काढते. मी एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला. मग जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. अजून खूप काही सांगायचं होतं, बट मिनी व्लॉगमध्ये नाही सांगता येत. नेक्स्ट व्लॉग मोठा बनवेल आणि खूप काही गोष्टी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत बाय.